नमस्कार. लोकसत्ता लाईव्हमध्ये मी संदीप आचार्य आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. येत्या 23 फेब्रुवारीला राष्ट्रसंत श्री गाडगे महाराजांची जयंती आहे. या जयंतीच्या निमित्ताने आपली आज एका अनोख्या व्यक्तीची भेट होणार आहे, ज्यांनी गाडगे बाबांच्या गाडीचं सारथ्य केलं. गाडगे बाबांबरोबर बराच काळ त्यांनी उभा महाराष्ट्रात प्रवास केला. अनेक अनुभव त्यांच्याकडे आहेत. वयाच्या 92व्या वर्षीही आजही तरुणाला लाजवेल असा उत्साह त्यांच्याकडे आहे आणि गाडगे बाबांच्या शिस्तीमध्ये ते आजही प्रामाणिकपणे काम करतायत, चालतायत. वय वर्ष 92 बघून तुम्हाला खरं वाटणार नाही. भाऊसाहेब काळे राहायला गोरेगावला आज आपल्याकडे आले. दादरच्या गाडगे बाबा धर्मशाळेमध्ये आपण त्यांना भेटणार आहोत. त्यांच्याकडनं गाडगे बाबांची सगळी माहिती किंवा त्यांनी केलेलं सामाजिक कार्य, त्यांचा प्रवास, हे सगळं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार भाऊराव, तुमचं स्वागत आहे लोकसत्ता लाईव्हमध्ये. आपण आलात, आपली भेट झाली, मनापासून आनंद वाटतोय. तुकारामांचं एक अभंग आहे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. गाडगेबाबांनी उभी हयात ह्या पद्धतीने काढली. 1905 साली गाडगेबाबा जेव्हा घरातून बाहेर पडले आणि उभा महाराष्ट्रामध्ये त्यांनी परिवर्तन घडून आणलं. जागोजागी स्वच्छतेचे मेळावेच लावले म्हणूया. कीर्तन केलं. कीर्तनातून त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला, व्यसनमुक्तीचा प्रसार केला. पशुबळी तुम्ही हत्या बंद करा किंवा अनेक चांगल्या गोष्टी करत गेले. या सगळ्या कालावधीमध्ये हळूहळू लोक त्यांच्या मागे हजारोंच्या संख्येने जमू लागले आणि त्यातून अनेक धर्मशाळा असतील, शैक्षणिक संस्था असतील, व्यसनमुक्ती केंद्र असतील, गोशाळा असतील, असा प्रचंड पसारा गाडगेबाबांनी निर्माण केला. त्यामध्ये सगळ्यामध्ये एक अफाट शिस्त होती. तुम्ही गाडगेबाबांच्या संपर्कात कसे आलात? म्हणजे मला थोडं जाणून घ्यायचं की तुमची आधी बॅकग्राऊंड काय, म्हणजे तुम्ही कुठे होता, तुम्ही कुठून कुठे गाडगेबाबांपर्यंत पोहोचलात, कसे पोहोचलात? आमची हलाखीची परिस्थिती होती. त्या आई वारल्यानंतर. तुम्ही कुठले मूळचे? म्हणजे अमरावती. ओके. अमरावतीचे असताना आई वारल्यानंतर, अनाथ झाल्यानंतर कोणी आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही, वडीलही लक्ष द्यायला तयार नाही. आजीकडे नेऊन सोडल्यानंतर आजी बरोबर पंढरपूरला आलो. आजी चातुर्मास राहिल्यानंतर आजीनी शंकरराव हंडाळकराकडे सोपून दिलं बालका आश्रममध्ये पैठणला. बाबांच्या समोर उभं केलं. पैठणला जाताना तिथं आजीनी ताब्यात दिले हंडाळकरांच्या. त्यांनी ते पैठणला घेऊन गेले. पण तुम्ही तुमच्या आजी तिथे चातुर्मासासाठी निघाली, तुम्हाला घरीच ठेवलं होतं आणि 1 रुपया तुमच्याकडे का 5 रुपये काहीतरी दिले, अशी काहीतरी एक गोष्ट होती आणि तुम्ही एसटी पकडून पंढरपूरला पोहोचलात. काय वाशिमला? वाशिम म्हणून दिंडी पकडली. हा. तिथून तिच्याच बरोबर पंढरपूरला पायी गेलात. हा. 8व्या वर्षी. 8व्या वर्षी नारायणगुरूची पालखी होती त्यावेळेस. नारायणगुरूच्या पालखीवरून तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर तिचे विचार बदलले. याला मी माझ्यासमोर सांभाळू कसा, आणि हे सांभाळताना याला मी पोट भरू का याचं पोट भरू, म्हणून शंकरराव हंडाळकरांच्या ह्याच्यात त्या आश्रममध्ये भरती केलं. त्या हंडाळकरांनी बाबांच्या नावावर कीर्तनकार होता तो, त्यांनी आपल्याजवळ घेऊन बाबांच्या समोर आम्हाला 8-10 पोरं होते आश्रमचे, त्यांना उभं केलं. कुठे? पैठणला की पंढरपूरला? पंढरपूरला परिचय करून दिला बाबांच्या समोर उभं करून. मग तिथून आम्ही पैठणला गेलो, तो मुलं घेऊन, आणि बाबा आपल्या कार्यक्रमाला आपल्या सुरुवात झाली. त्यांचं यात्रा ऑटोमॅटिक कुठे जे कार्यक्रम असेल ते त्याच्यानंतर भेट नाही झाली. मग कार्तिकी वारीत बाबा आल्यानंतर त्याच्या अगोदर मारुतराव नावाचा गव्हाणे माणूस होता नागरवाडी, आपल्या नगर जिल्ह्याच्या दगडवाडीचा, तिकड तनपर्यंतच्या गावचा. तो माणूस पहारा देत होता मराठा धर्मशाळेत. पहारा देताना त्याच्या पाया पडलो. त्याला वाटलं हे कवळे हात आहे, लहान पोरगा आहे, कोण आहे. त्यांनी चौकशी केली माझ्या, आणि चौकशी केल्यानंतर त्यांनी विचारलं तू कोण आहे, काय आहे, तू आईबाप आहे का नाही आहे. तर आईबापही नाही आहे, कोणी नाही, मी एकटाच आहे. मग इथं धर्मशाळेत काम करशील का? 12 महिने पगारात चालायचा तो उठवा रुक्माईचा मधल्या चौकात. 12 महिने बाबांनी सुरू केलं हरिनाम सप्ताह, भजन कीर्तन. कार्तिकी वारी आली. कार्तिकी वारीत बाबा आले, आणि कार्तिकी वारीत आल्यानंतर 10-15 माणसं काम करणार होते. पंढरपूर धर्मशाळेचंही काम चालू होतं त्यावेळेस. त्या कामात मी पाट्या उचलणं, काही ओझं, काय कमी जास्त असं काही मागे पुढे काही उचलायचं, दगड ठेवायला, डोक्यावर ठेवायला. तिथे बाबांचं तुमच्याकडे लक्ष गेलं? लक्ष. अच्छा. मी एकटाच लहान होतो पोरगा म्हणून पंढरपूरला.
सुरुवात तिथून आहे. आणि मग तिथं ठेवल्यानंतर मग असं करतं, मग संध्याकाळी बाबा सगळ्यांना बसवायचे, काम करणारी मंडळी. आणि हा कुठला, तो कुठला, हा कुठून आला, तो कुठून आला, हा बेसनी कोण आहे, कामचोर कोण आहे, कोणतं काम कोण करते, पाणी कोण टाकते, घाणी कोण चालवते. त्यावेळेस काही सिमेंट नव्हतं, चुन्याची घाणी चुन्याची गाणी चालायची. चालायची. ते कोण घाणी कोण आकरते, सुधारा हाताखाली कोण असते, हे सगळं माहिती घेऊन मग माझ्यावर पाळी आली. म्हणजे हा पोरगा कुठून आला, तर म्हणजे गव्हाणे बाबांनी दिला, हे भारतराव गव्हाणे कीर्तनकार, म्हणून त्याला ठेवून घेतलं. असं ठेवून घेतलं. बरं, मग याला इथे ठेवू नका तुम्ही, याला नाशिकला जाऊ. नाशिकला पाठवलं आणि तिथं बाबांनी पत्र लिहून दिले, अच्युतराव गुलाबराव देशमुख व्यवस्थापक, हा मुलगा पाठवतो आहे, त्याला कामाला ठेवून घ्या. ते पत्र घेतली नाशिकला. तर बाबांनी एक दिवस धर्मशाळेत बसवलं आम्हाला सगळ्यांना संध्याकाळचं. जसं पंढरपूरला बसवलं तसंच बसवलं. मी आहे तो म्हणतो ठीक आहे, मी गेल्यानंतर तुम्हाला कोणी विश्वस्त कोणी विचारणार नाही, तुम्ही स्वावलंबी व्हा, तुम्ही आपली ताकद जमा, काही शिका, काहीतरी करा. नाही तर हे उद्या तुमचे मतभेद झाले विश्वस्तामध्ये तर तुमचं जमणार नाही. मी आहे, जिवंत आहे, तो म्हणतो ठीक आहे, माझ्यानंतर तुम्हाला कोणी विचारणार. हे बाबांनी त्यावेळेस बोलून ठेवलं. मग प्रत्येकाला विचारलं 8-10 परत, तुम्हाला काय करूशी वाटते, तुम्हाला काय करूशी वाटते, तुम्हाला कोणी म्हणे नोकरी करूशी वाटते, कोणी म्हणे बा मला व्यापार करूशी वाटते, कोणी म्हणे भाजीपाल्याचा धंदा करूशी वाटते, कोणी म्हणे मला कारखान्यात नोकरी पाहिजे, कोणी म्हणे ड्रायव्हिंग शिकूशी वाटते. असे म्हणून मग तुम्ही काय सांगितलं? मी ड्रायव्हिंग शिकायचं म्हटलं. ओके. मग म्हणून ठीक आहे, तुम्हाला ठेवून देतो कुठेतरी. नाही, पण मग तुम्ही कुठे शिकलात किंवा काय, म्हणजे गाडी चालवायला कधी हा. शिकलात, कितव्या वर्षी शिकलात? मी सांगितलं मला गाडी शिकायचं. म्हणजे बाबा तुम्हाला अकोल्याला ठेवतो, प्रभाकरराव जाधव म्हणून होते, त्यांच्या गाड्या होत्या 4-5. म्हटलं बाबा तिथं काही नाही. मग कुठे जाता तुम्ही? म्हटलं बाबा पुण्याला जायचा विचार. पुण्याला जाऊन कुठं राहणार, काय करणार, पैसे आहेत का तुमच्यावर शिकायला? त्यावेळेस काय फी मामूली होती, 200 रुपयात ड्रायव्हिंग शिकवत होता, लायसन्स मिळत होतं. पुण्याला जाता? हो. हे 200 रुपये बाबांनी त्यावेळेस काढून दिली वहीतले. मग राहाल कुठं, जेवाल कुठे, झोपाल कुठे? मग पुण्याला आले. पुण्याच्या धर्मशाळेत तो शंकर अपोटी म्हणून मॅनेजर होता, पुन्हा धर्मशाळेत होता. बीजी पारगे होते ट्रस्टी, महापौर पुण्याची होती. त्या फोटोग्राफरचा त्यांचा मोठा धंदा होता. मग त्यांना सांगून बाबांनी, तो पेंटर, काम करणारा पेंटर होता, त्या पेंटरच्या इकडे जेवायला ठेवून 1-2 महिने जेवण वाटलं, 200 रुपये फी भरली. सगळं शिकून झाल्यानंतर मग पुन्हा येऊन भेटा, आम्हाला सांगा, पुन्हा येऊन भेटा तुमचं झाल्यानंतर. मग पुन्हा 2 महिने झाल्यानंतर पुन्हा मुंबईला आलो एकटाच. आणि इथं दादरला सप्ताह चालू होता, थोरला इकडे विजयनगरला, बीबीला. त्या सप्ताह चालू होता. तो बाबा भेटतो, अरे आले म्हणून तुम्ही, झालं म्हणून तुमचं काम? हो. म्हणजे जा म्हणून सप्ताह आहे कार्यक्रमाचा. यशवंत बाबा भंडारी होते त्या सप्ताहात कार्यक्रम करतात. ते आलो, सप्ताह आठवलं, सगळं झालं. पुन्हा नाशिकला जा, आता नाशिकला पाठवलं. पुन्हा आपलं रुटीन चालू पूर्वीसारखं, लायसन्स सगळं काढून वगैरे तयार झालं. म्हणजे मला एक सांगा, याच्यामधला मला जो मुद्दा दिसतो तो असा आहे की गाडगे बाबा स्वच्छता किंवा कीर्तन, प्रवचन, सामाजिक कार्य करत असताना वेगळ्या प्रकारे तुमच्यासारखी जी तरुण मुलं त्यांच्याकडे जोडली जायची, ह्या मुलांमधली गुणवत्ता किंवा त्यांच्या भविष्याचा विचार करून त्यांना वेगळ्या क्षेत्रामध्ये तयार करत होती. हो, बिलकुल. आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला त्यांनी ड्रायव्हिंग शिकवलं. आणि ड्रायव्हिंग शिकल्यानंतर मग तुम्ही परत गाडगेबाबांकडे आलात, नाशिकला गेलात. नाशिकला पुढे काय केलं? नाशिकला पुन्हा यांच्या आजोबाकडे, तिथले व्यवस्थापक तेच काम करा. मग बाबा तिथून आम्हाला बोलवायचे की यांना या कार्यक्रमाला पाठवावे. 5-4 पोरं भजन म्हणणार. आवाज कोवळा असल्यामुळे भजनात जरा उचलून धरण्याच्या बाबतीत बरं वाटत. बाबा प्रत्येक सप्ताहावर बोलवायचे, मुंबईची बोलवायचे, सातपाटीला बोलवायचे, सगळे कीर्तनकारांचे सप्ते वगैरे. बाबांच्या तारखा असायच्या त्याच्यात. तारखा असल्यानंतर आम्हाला बोलवायचे पुन्हा नाशिकला जा. मग तिथेही काम करत असताना मग आम्हाला यांच्या आजोबाला फिरवायचे. पुण्याचं काम करायचं आहे, पुण्या धर्मशाळेचं काम करायचं आहे, तिथली साफसफाई करायची आहे, व्हिडिओ स्लॅब टाकायचा आहे. हे सगळं करून दारांना घेऊन
5-6 माणसं नाशिकच्या वर घेऊन पुण्याच्या धर्मशाळेची साफसफाई करायची, मुक्काम करून सगळ्या गोष्टी. आणि ह्या सगळ्या गोष्टी मग या सगळ्या प्रवासात बाबांबरोबर गाडी चालवायला तुम्ही कधी लागला? त्यावेळेस गाडी होतीच. पण तुम्ही ती चालवायचा? मी त्याबरोबर होतो. आणखी कोणी होते का चालक त्यांच्या बरोबर? नाही. म्हणजे तुम्ही साधारण किती सालापासून बाबांची गाडी चालवता? 49 पासून. 48-49 पासून. ही म्हणजे कुठली शेवरलेट गाडी जी बाबांकडे? ती शेवरलेट जुनी पहिली. अच्छा. ती जुनी माळीवाल्यांनी दिलेली पुण्यात. ओके. हे गव्हर्नमेंटची होती. पण तुम्ही शेवरलेट गाडीवरती होतात, हो. तीही चालवायचा. हो. आणि त्या गाडीने तुम्ही किंवा नंतर जी गाडी सरकारने दिली, म्हणजे 49 सालापासून तुम्ही बाबांबरोबर ती त्यांचं सारथ्य करतायत. उभ्या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर पण गेलात तुम्ही? हो. गाडी घेऊन? हो. कुठे कुठे गेलात? हरिद्वार पर्यंत. हरिद्वार पर्यंत? हो. मद्रासला गेला? बेंगलोर. अच्छा. आणखी कुठे कुठे गेलात असे? आणखी अलाहाबाद, हे सगळे. आणि महाराष्ट्रात साधारण प्रवास कधी कधी व्हायचा? म्हणजे रोज सतत प्रवास चालू असायचा की? नेहमी कीर्तन तारखा लागलेल्या असायच्या. ही अशी कोणती तारीख नाही की ते बाबांना तारीख खाली नाही. कोणत्या दिवशी कोणती तारीखाचे शब्द पाळायचे. उद्या जर मी तिथे गेलो नाही तर हे गावचे लोक मला लबाड बोलतील. मी पोचलोच पाहिजे. पण मग बाबांबरोबर, गाडीबाबांबरोबर तुम्ही जेव्हा गाडी चालवायचा दिवसभर, गाडीत असं काही विनोद, हास्य विनोद, कामावरती किंवा कशा प्रकारे बोलणं व्हायचं? आणि गाडीमध्ये एकूण किती लोक असायची? 10-12 लोक असायचे नेहमी. बरोबर. 24 तास सगळे. कुठेही जायचं असलं बरोबर नेहमी बोलायचे. आणि झोपायची 4 तास झोप असायची त्यांची. अच्छा. 24 तासात. बाकी वेळ सगळ्या कामात, लोकांत बोलण्यात, प्रबोधनात, सगळ्या गोष्टी अशातच वेळ जायचा बोलता बोलतो. गाडी तरी चालू असली तरी गाडीचे लाईट सुद्धा डिम नाही पाहिजे, ते चांगले दिसले पाहिजे. पुढचं काय दिसलं? प्रवास सामान्यपणे दिवसा असायचा, रात्री असायचा, काय असायचं नेमका? रात्री कीर्तन आटोपल्यावर प्रवास सुरू व्हायचा. पटल व्यवहार सुद्धा रात्रीचा करायचा. बाबांचं कीर्तन आटपायचं 3 वाजता वगैरे? नाही, पुढे पहिल्यांदा होतं हे. अच्छा. मग पुढे पुढे ते कमी करत आणलं बाबांनी. 12, 1 आणि तिथं मोठ्या मोठ्या यात्रेच्या ठिकाणी असलो तिथे 2 तास वाढत. पण कीर्तनात लोक आलेले बाबा त्यांना सोडायचे. कीर्तनातून आल्यानंतर सांगायचे कीर्तन संपला आता, तुम्ही आपापल्या घरी जा. पाहुणे या, कोणाला बिडी प्यायची आहे, कोणाला चहा प्यायचा आहे, कोणाला झोप आली, तुम्ही घरी जाऊन झोपा. कीर्तन संपलं तरी पुन्हा लगेच करून आल्यानंतर तेवढेच लोक. पण तुम्हाला बाबांबरोबर सातत्याने सहवास लाभला अनेक वर्ष. म्हणजे साधारण 1948 पासून तुम्ही त्यांच्या गाडीचं सारथ्य करताय. ते बाबांच्या शेवट 1956 साली होईस्तोवर तुम्ही बाबांबरोबर सातत्याने त्यांच्याबरोबर प्रवासामध्ये होता. तर बाबांचा दिनक्रम कसा असायचा, गाडीबाबांचा? दिनक्रम हे लोकांशी संपर्क. म्हणजे बाबा उठायचे कधी, नेमकं कशा प्रकारे त्यांचं वागणं असायचं? सकाळी 3 वाजता 4 वाजता उठायचे. पाऊस असला तरी उठायचे. नाशिक धर्मशाळेत तरी थांबलो आम्ही तर रात्री 3 वाजता उठायचे. पाऊस पडते आहे, कुठं पाणी जिरते आहे, कंदील घ्यायचा, एक माणूस घ्यायचा, पाणी कुठं जिरते आहे, पाणी कुठून निघत नाही बाहेर, सरळ जात नाही बाहेर का, त्या बांधकामाला कच्चं करते का, ते कंदील घेऊन रात्री फिरायचं, पाहायचं. आणि ते सुपळदारांना त्यांच्या आजोबांना सांगायचं की हे उद्या पाणी जिरलं नाही पाहिजे, पाणी बाहेर गेलं पाहिजे, नाली काढायची. रात्री सांगून ठेवायचं. रात्री 3-3 वाजता उठून. झोप फार कमी. गाडी झोपल्या बसल्या झोपून जायची. रेल्वे सुद्धा बसल्या. कधी झोपलं तर रात्रीचं अंग टाकलं तर टाकलं, कधी पाहिलं तर नाही, तर बसल्या प्रवासाचं झोप. अच्छा. 4 तास झोप होते, पण जास्त काम. पण गाडगे बाबांचं वैशिष्ट्य असं होतं की हे एक अद्भुत संत महाराष्ट्रातले होते. बिलकुल. की ज्यांनी प्रबोधन केलं, व्यसनमुक्ती केली, धर्मशाळा उभारल्या, फाटके कपडे म्हणजे संपूर्ण गोधडी वगैरे असे म्हणजे चांगले कपडे त्यांनी कधी घातल्याचं मला वाटतं त्यांच्या चरित्रांमध्ये कुठेही आपण बघितलं तर ते कुठेही दिसत नाही त्याच्या अर्थाने. हां. आणि या सगळ्या प्रवासामध्ये त्यांनी शिकवण नेमकी कशी द्यायची, ते कीर्तन कधी करायचे, ही सगळी व्यवस्था, सगळ्या एवढा मोठा साम्राज्य त्यांनी जे उभं केलं. म्हणजे गाडगेबाबांनी काय नाही उभं केलं, फक्त धर्मशाळा नाही उभ्या केल्या, शाळा उभ्या केल्या, सगळंच म्हणजे हो.
म्हणजे गोशाळा उभ्या केल्या, अनेक वेगळ्या प्रकारच्या त्यांनी दलितांकरता व्यवस्था केली, शिक्षणाची व्यवस्था केली, मतिमंद किंवा दिव्यांग मुलांसाठी त्यांनी व्यवस्था केली, वेगवेगळ्या प्रकारची त्यांनी व्यवस्था संपूर्ण त्यांनी केली, अनाथ अपंगांची सेवा करण्याकरता त्यांनी व्यवस्था केली. हे सगळं करणं, त्याचं व्यवस्थापन करणं, त्या दृष्टीने माणसं जमा करणं, त्यांच्याशी संवाद साधणं, हे सगळं ते कधी करायचे, कसं करायचे? जो मिळेल त्याच्याकडून करून घ्यायचे. त्यांनी काही क्लार्क नेमला नव्हता, कोणी आपला सेक्रेटरी नेमला नव्हता, कोणी काही परमनंट माणूस नव्हता लिहिणारा, पत्रव्यवहार लिहिणारा. कोणी रस्त्यात बाबा बसले असेल, इथं किती वेळा बसले का कोपरा, कलईवाल्यांची ही मोठी वाडी आहे इथे हे चौकात, इथं किती वेळा यायची की यांना प्रबोधन करायची. कलईवाल्यांनी आयुष्यात काही केलं नाही, या नाक्यावर उभे राहायचे. या म्हणजे कुठल्या? दादरच्या? ह्या दादरच्या स्टेशन पूल येते तुमचा हा. ओके, टिळक ब्रिज पाशी? टिळक नाही, हा पूल, हा दादा फाळके रोडचा. ओके, दादासाहेब फाळके रोडचा. हा इथला पहिला चौक. हो, तिथं उभे राहायचे. कधी कलईवाला वाडी आहे मोठी, कलईवाल्यांचे कलईचे भांडे चालायचे. कलईवाल्यांनी आयुष्यात काही केलं नाही. माणसाच्या जन्मात येऊन माणूसपणा नाही ठेवला. दारू कलई करणं आणि त्यांचं आयुष्य बर्बाद करणं याच्याशिवाय काही केलं नाही. एक दोन पत्रे टाकले नाही. कलईवाल्यांनी केलं काय आयुष्यात? त्यांना प्रबोधन करून त्यांना तयार केलं, त्यांच्यात बदल करून आणला. त्या कलईवाल्यांनी एक रुपया धर्मशाळा करून जमा करून मुंबईतल्या कलईवाल्यांनी त्र्यंबकेश्वरला नाशिकची त्र्यंबकेश्वरला धर्मशाळा बांधली. कलईवाले नावाचे तेच ट्रस्टी, तेच व्यवस्थापक, त्यांनी सगळं पहा, तुमचं तुम्ही पहा. जागा घेतली, जागा जुनी जागा प्लॉट घेऊन दिला. प्लॉट बाबा तिथं ते घर पाडताना नवीन जागेवर प्लॅन करून दिला आणि कामं करून त्यांच्या ताब्यात देऊन टाकलं. कलईवाले ट्रस्टी आहेत. हे जे पशुबळी दिले जायचे, बोकड कापले जायचे सणा समारंभाला, दारूचं व्यसनमुक्तीतनं, तर त्या संदर्भात बाबांनी कशा प्रकारे काम केलं, तुम्ही कसं ते बघितलंय, ते कसं त्याच्याकडे बघता? बाबांना कुठेही वाद झालेला परवडत नव्हता. वाद नाही झाला पाहिजे, झगडा नाही झाला पाहिजे, माणसाला इजा नाही झाली पाहिजे, माणसं दुखवल्या गेले नाही पाहिजे, प्रेमाने झालं पाहिजे, नम्रतेने झालं पाहिजे. पण बाबांनी प्रेमाने सांगितलंय आणि लोकांनी ह्या प्रथा बंद केल्या, असं तसं बंद नाही केल्या काही लोकांनी. हट्टी लोक होते काही. अशा अनेक गावांमधल्या ह्या प्रथा, म्हणजे पशुहत्या त्यांनी थांबवल्या, दारूचं व्यसन अनेकांचं सोडवलं, गोरक्षणाचं मोठ्या प्रमाणात त्यांनी काम केलं, त्याच्यासाठी त्यांनी गोशाळा बांधल्या, अनेक गोष्टी केल्या. तर ह्या सगळ्याकडे आणखी तुम्हाला ह्याच्यातले काही असे किस्से, आठवणी काही वेगळ्या सांगता येतील का? कारण हा सगळ्या प्रवासात तुम्ही त्यांच्यावर सतत असायचा. पुष्कळ. पण त्याचा मोह नाही ठेवला. मी केलेला आहे हे दाखवलं नाही कोणाला. प्रसिद्धी खूप करता येत होती त्यांना, प्रसिद्धीच्या ठिकाणी बोलवत होते, तरी पोचले नाही. माझं काही नाही आहे, माझं काम लोकांमध्ये आहे. मी जनतेत पाहिजे, लोकांशी संपर्क पाहिजे. तुमच्या याच्यात येऊन मी काय बोलणार आहे? असे प्रसंग. बहिरमची यात्रा, बहिरम परतवाडा अमरावती जिल्ह्यात आहे. रक्ताची पाठ वाहत होती. त्यावेळेस आम्ही बरोबर नव्हतो, पण त्यावेळेस बाबांनी जाऊन तिथे पाहिलं. रक्ताची पाठ, एवढे कोंबडे बकऱ्याची रक्तपाठ व्हायचे. बाबांनी जाऊन पट भरायची, जनावरांचे पट. आता काल ते मिटिंगवर पाहिले ते पट भरायचे. पटाचं बाबा सांगायचं की हे पाप आहे, हे चांगलं नाही आहे, मुक्या जनावरांचा जीव का घेता? ते असं करून करून बहिरमची यात्रा बिलकुल समाप्त झाली. गाडगे बाबांचं पुढच्या कालखंडामध्ये या सगळ्या वाटचालीमध्ये अनेक नामांकित लोकांची भेटीगाठी व्हायच्या. त्याच्यामध्ये मग डॉक्टर बाबासाहेब, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर असतील, बाळासाहेब खेर असतील, किंवा भाऊराव पाटील असतील, प्रबोधनकार ठाकरे असतील. अगदी कदाचित मला वाटतं बाळासाहेब ठाकरेंची पण त्यांची काहीतरी जुजबी भेट झाल्याचं किंवा थोडा एक किस्सा आहे त्यांच्या संदर्भातला. तर या सगळ्या प्रवासात तुम्ही होतात का जवळ, आणि तुम्ही हे सगळं बघितलंय का? आणि त्यातले काही किस्से सगळे सांगाल का? कोणाकोणाच्या भेटी झाल्या त्यांच्या? ज्यावेळेस राजेंद्र प्रसाद आले, पहिले मोजरीला आले, राष्ट्राचं तुकडोजी मोजरीला आले. हो. तर बाबांची तारीख घेतली तुकडोजी महाराज प्रत्येक बाबतीत. शेवटचं केस
बाबांचं ठेवलं. पंडित जवाहरलाल नेहरूंची आणि तो 56वा दिवस आहे. प्रसंग सांगू शकाल का? हा 56वा अधिवेशन. बाबांनी आशा नाही केली मला नेहरूला भेटायचं आहे. बाबांनी अपेक्षा नाही केली आपल्याला काय करायचं आहे, काय भेटून करायचं आहे त्यांना. आपल्याला काय तिकीट मागायचं आहे का, आपलं आमदार व्हायचं का, कुठं काय राज्य करायचं. त्या भिकाऱ्याची धर्मशाही काय दाखवतो त्यांना. भाऊसाहेब हिरे अध्यक्ष होते 56वा अधिवेशनचे. बाळासाहेब खेर होते, मुरारजी होते. काँग्रेसच्या काँग्रेसचं अधिवेशन, पहिलं अधिवेशन हो. स्वातंत्र्य मिळालं 1956. हा. बाबांनी सांगितलं मी राहतो. आता ते अर्धवट राहील पत्राचं. तेव्हा राजेंद्र प्रसाद आले होते त्यावेळेस आंब्याच्या झाडाखाली मोकळ्या वातावरणात होतं. ओके. मोजरी उरकुंज मोजरी आहे तुकडीवर आले. सगळं पाहिलं. बाबांची तारीख ठेवली. कीर्तन शेवटचं समारोपाची. बाबाचं कीर्तन झालं. बाबा एक एक मुख्य प्राणावर बोलायचे. दारू पिणं म्हणजे पाप आहे का पुण्य आहे. कर्ज घेणं हे पाप आहे का पुण्य आहे. पोट भरवणं हे पाप आहे का पुण्य आहे. तर बाबा त्या पटावर बोलत होते ते लाल होते. चेहरा बदलून. पण मग राजेंद्र प्रसादांची जी भेट झाली हो हा समोर हा दाखवला, परिचय करून दिला. संवाद आम्ही ऐकला नाही. अच्छा. मला सांगा त्यावेळेला बाळासाहेब खेर मुख्यमंत्री त्यांचा आणि गाडगेबाबांचे संबंध कसे आले, किंवा तुम्ही त्यांचे संबंध बघितले का जवळून? कसं त्या म्हणजे त्यावेळेचे मुख्यमंत्री एवढ्या मोठ्या गाडगेबाबांच्या कार्यासाठी वाहून घेतलं होतं, आमच्या अगोदरचे स्वतःहून प्रसंग नेहमी आहे. यायची. आमच्या अगोदरचे प्रसंग आहे. पण आम्ही शेवटी बाबांच्या बरोबर जात होतो ना त्यावेळेस ऐकायचो. आणि ते स्वतः बाबा नसतानाही धर्मशाळा पाहायला जायचे. मोरारजीला घेऊन. मी पंढरपूरला ज्यावेळेस काम करत होतो त्यावेळेस मोरारजीला घेऊन यायची. प्रबोधनकार ठाकरे आणि गाडगेबाबांचा संबंध कसा आला? म्हणजे किती वेळा साधारण तुमच्या समोर काही भेटीगाठी झाल्या का? हो. किंवा चरित्र लिहायचं त्यांनी ठरवल्यानंतर गाडगेबाबां त्यांचा संपर्क किती वेळा आला होता, किंवा काय तुम्हाला त्यातल्या काही आठवणी आहेत का? आठवणी आहेत. बाबा प्रबोधनकारांचा संपर्क असा आला. चिखलवाडीत लक्ष्मीबाई होती, निर्णय सागरच्या मालकीत. निर्णय सागर प्रेस त्यांचा होता. मराठीचा ग्रुपचा प्रेस एकच होता त्यावेळेस. दुसरा प्रेस नव्हता. मोठा प्रेस होता कोलभाटमध्ये. ते त्यांचा संबंध होता. बाबांचे कीर्तन सप्ताह ते बाई घेत असे. आणि बाबांच्या चहाच्या होत्या. भाटिया हॉस्पिटलच्या बाजूला राहत होते. मोठी वाडी यायची आणि ग्रँड रोडच्या बाजूला. आणि सगळं संपर्क असताना बाई खूप म्हणे बाबा आमचा प्रेस पाहणं, हे काम करतोय, एवढे नोकर आहे, एवढे कामगार आहे, ते आहे, त्या पाहायला चला. काय पाहता बरं, आम्हाला काय समजते म्हणत त्याच्यातलं, मला काय दाखवून मी काय करणार. नाही बरोबर 4 वेळा झालं, 5 वेळा, 1 वेळा तिथं म्हणणं आहे. तिच्याबरोबर पावसाळा होता. पावसाळ्यात तिथं बाबांना गाडी घेऊन बाई आल्या. बाई बरोबर राहिल्या. बाईंनी सगळा प्रेम दाखवला. आणि त्यावेळेस प्रबोधनकार मराठीचं प्रूफ तपासायला निर्णय सागरमध्ये बसायचे. बरं. प्रबोधनकार. तर बाबांना काय माहिती प्रबोधनकार कोण आहे, काय आहे. ते बाई कोण दाखवता त्या प्रबोधनकाराच्या कॅबिन जवळ आहे. त्या बाईंनी सांगितलं बाबांना सांगितलं बाबा प्रबोधनकार ठाकरे मोठे लेखक आहे, मोठं लिहितात, ते मोठे विद्वान आहे. त्यांनी ऐकलं होतं नाव प्रबोधनकारांनी बाबांचं. पण जवळ नव्हतं, भेट नव्हती झाली. कीर्तन ऐकत होती दादर भागात कीर्तन वगैरे. त्यांना पटत होतं, पण संपर्क येत नव्हता. मग परिचय करून दिल्यानंतर त्यांनी आग्रहाने सांगितलं बाबा आमच्या घरी 1 वेळा या. त्यावेळेस सेनापती बापटचा पुतळा एक फ्रूट चालत होती. तिथे कली तयार घर होतं त्यांनी. आणि प्रबोधनकार आणि माई साहेब दोघं एकत्र राहत होते. हे आपल्या उद्धव ठाकरे वगैरे हे कोण आहे आम्हाला फॅमिलीशी ओळख नव्हती. फक्त 2च माणसं, 3च माणसं, प्रबोधनकार, बाळासाहेब आणि माई. त्यांनी आग्रह केला मला आमच्यासारख्या भिकाऱ्याला तुमच्या घरी नेऊन काय करणार. आम्ही भिकारी माणसं आहोत, भीक मागतो, भजन करतो देवाचं. नाही म्हणजे 1 वेळा घरी या. असं 4 वेळा झालं. 4 वेळा बाबांनी नाकारलं. 1 वेळा ऐकलं, हा येतो. मग
टाईम दिला त्यांना, अमुक वाजता येऊ आम्ही येऊ. त्यांच्या मनात होतं की साने गुरुजींच्या हातात अकस्मात वाढलेले साने गुरुजी मुंबईत वाढले, त्यावेळी मुंबईत आम्ही होतो, त्यांच्या हातून राहून गेलो ते अर्धवट बाबांचं चरित्र. मग यांनी आग्रह धरला, बाबा मला तुमचं चरित्र लिहायचं. तर घरी आल्यानंतर धूप बीप स्वच्छ वगैरे करून बाळासाहेब होते, ते होते सगळे बसले. त्यांच्या तुम्ही तिकडे बसा, तुमच्या जागेवर खुर्चीवर बसा, तुमच्या टेबलावर. बाबा त्यांचं ते चपला वगैरे काढत असं दार आहे, तिथं बसले. आम्ही आपलं झाला संवाद दोघांचा. बाबा बोलत होते, ते टाईप करत होते. अच्छा. प्रबोधनकार हाताने लिहित नव्हती कधी, टाईप रायटर, नेहमी टाईप रायटर. चालू झालं. बाबा शेवटची विनंती, मला चरित्र लिहायची परवानगी द्या, तुमची आज्ञा द्या. काय भिकाराचं चरित्र लिहिणार म्हणून, तुमचं दिवाळा निघून जाईल, कोणी घेणार नाही या भिकाराचं चरित्र. माझ्या मला तर नाही. बाबांचे शब्द आहेत, काही उपयोग होणार नाही म्हणून, सगळं पडून राहील, रद्दी होईल म्हणून, रद्दी चुकायला कोणी घेणार नाही. नाही म्हणून बाबा मला तुम्ही परवानगी द्या. त्यांनी ऐकत होते सगळं. काय करा, आम्हाला तो पैसे नाही म्हणून तुम्हाला द्यायला, नाही म्हणून मला काही नको, मला पैसे नको, तुमचं काही नको. मोठ्या मोठ्या लोकांनी सांगितलं की ते पैसे देऊन कोणाला काही लिहित नव्हतं, त्यांच्या मनाला पटलं. हे त्यांची अशी माहिती होती. बाबांना विचार होतो चौकशी करून, हे कसे आहे, काय आहे, त्यांच्याकडे मुलं किती आहे, काय याचा खर्च आहे, काय विचारत होते. मग तरी त्यांनी आग्रह सोडला नाही. बोला काय करायचं ते करा. बाबांनी जे लिहिलं पहिलेपासून, जे व्याख्या केली, मराठी माणूस कसा आहे, मुंबईत हमाली करते, देव अंगात येते, शिक्षण नाही, कर्जबाजारी आहे, ज्ञान नाही, हमाली करणं, दारू पिऊन गटारात, हा जेवढी मराठी माणसाला, मराठी माणसाचं कांदे बटाटे विकणं, हा मराठी माणसाची व्याख्या आहे. मराठी माणसाला ज्ञान नाही, कर्ज घेणं, कर्ज न देणं, फेडणं, पगार 10 रुपये असला तर 25 रुपये खर्च आहे. कसं मराठी माणसाचं बोलवत, देव अंगात येते, देव कोणाच्या अंगात येते, ब्राह्मणाच्या अंगात काय येत नाही, गुजरातीच्या अंगात काय येत नाही. या मराठी मांग, महार, धोबी, चंभार, कुंभार, निसाडी, कैकाडी या लोकांमध्ये देव कसे येतात, आणि गुजराती, मारवाडी, ब्राह्मणात का देव अंगात येतात, बरोबर. ते कशी बुद्धिवाद. ते तुमच्या कामावर तुमचा नफा घेऊन ते विमानात फिरतात श्रीखंड खाऊन, आणि तुम्ही गटारात रोवता खाली, कर्ज मागायला जातात, कर्ज घेतात. कर्ज घेणे हे पाप आहे. सख्या बापाचं कर्ज नाही पाहिजे मुलावर. कर्ज घेणे हे पाप आहे. आईच्या याच्यात चालवा. पण अशा किती वेळा त्यांच्या आणि प्रबोधनकारांच्या भेटीगाठी झाल्या असतील साधारण? 2 घरी गेली. घरी गेली चरित्र लिहिल्यावर. हो. आणि हे नाव सुद्धा त्यांनीच बदललं. हे जे नाव आहे गाडगे बाबा, राजे महाराजे, गाडगे महाराज, धीराज, हे नाव नाही पाहिजे. ते प्रबोधनकारांनी सुचवलं. अच्छा. हा, ते खोडून काढलं. महाराज, धीराज, आता गाडगे महाराज, धर्मशाळा, हे ट्रस्टीच आहे म्हणून धर्मशाळा चॅरिटी कमिशनकडे नोंद आहे म्हणून हे नाव वापरतं. तर हे नाव त्यांनी स्वतः, बाबा हा शब्द त्यांनी लावला. महाराज धीराज नाही म्हणायचे, बाबा म्हणून आखतात, हा शब्द त्यांनी लावला. आणि त्याच नाव दिलं तुम्हाला. हे जे महाराष्ट्रातले अनेक मोठमोठे प्रतितेश मान्यवर लोक बाबांच्या कामामुळे त्यांच्या जवळ आले, त्यातले आचार्य अत्रे असतील, गोनी दांडेकर असतील, गदी माडगुळकर असतील, किंवा इव्हन महात्मा गांधींचीही त्यांची भेट झाली होती. ते हे सगळे प्रसंग आजच्या काळातल्या लोकांना ऐकायला आवडेल तुमच्याकडनं, कारण तुम्ही त्यांच्या बरोबर होता त्यावेळेला. आणि त्यावेळेला असं नव्हतं की बाबा गाडीचे चालक आहात, सारथी आहात, तर तुम्ही कुठेतरी लांब बसा, काही लांब उभे राहा, तुम्ही आमच्याबरोबर येऊ नका, असं नव्हतं. बाबा तुम्हाला घेऊन त्यांच्याबरोबर असायचे, जवळ असायचे, तुम्हाला ही माणसं जवळ बघायला मिळाली.
तर त्या जरा आठवणी नेमक्या सांगा ना मला. दांडेकरांची भेट अशी आहे की लहान लहान होती दांडे. बाबांचा ब्राह्मणाचा कोण आणि तो कीर्तनात सगळ्यापेक्षा हुशार. त्याची वाणी चांगली, बोलणं शुद्ध, अशुद्ध नाही. हे बाकीचे जे होते ते इकडून तिकडून आलेले, बाबांच्या बरोबर लागलेले लबानी, कैकाडी, सगळ्या समाजाचे लोक सगळे होते. त्यांचं एवढं नाही. लोकांना गोनी दांडेकरांचं बोलणं आवडत असे की बाबा त्याला उभं करायचे. मग बाबांनी सांगितलं त्यांना थोडे दिवसात गेल्यानंतर, तुम्ही आता अधिक अभ्यास करा, तुमची सोय करून देतो. काशीला पाठवलं अभ्यासाला. तिकडे तुम्ही शिका, काय असेल ते बाबांचं झालं तुम्हाला सांगा, मी तुम्हाला तिथं जाऊन ते संपूर्ण आम्हाला बाबांना सोडून तिथं जाऊन अभ्यास करून पुन्हा आले बाबांना प्रबंधकारांकडे. आचार्य अत्रे आणि गदी माडगुळकरांची भेट झाली होती. गदी माडगुळकरांचं ज्यावेळेस आचार्य अत्रे, आम्ही मुंबईला होतो, आम्हाला आळंदीला जायचं. आळंदी तसं संपर्क यायचा, ऐकून असायचे बाबांचं नाव ऐकून. पण आचार्य अत्रे म्हणून, बाबा मला तुमच्याबरोबर राहायचं आहे, 2-3 दिवस तुमच्याबरोबर फिरायचं आहे. तर आळंदी यात्रा होती, आम्ही आळंदीला चाललो म्हणून. ते मलाही यायचं म्हणून आळंदीला. आचार्य अत्रे शिवाजी पार्कला तिकडे राहत होतो. आणि आमच्या भिकाऱ्याबरोबर तुम्ही काय राहता, तुमची गाडी आहे, चांगली आहे, हे आहेत, तुमचे बंगले आहेत, तुमचे माणसं आहेत. आमच्या भिकाऱ्याबरोबर काय राहणार. आम्ही कुठेही जेवतो, कुठेही झोपतो, कुठेही काही करतो. इथून मुंबईत तुम्ही आळंदीला जाणार, मी तुमच्याबरोबर आळंदी, तुमचा सहवास लाभेल. मी तुमच्याबरोबरच बसायचं आहे आणि तुमच्याबरोबर सहवास करायचा आहे दोन्ही आळंदीला. आम्ही अमुक दिवशी निघू, गाडी पाठवून द्या, मी त्या गाडीत बसून तुमच्याबरोबर येतो. बाबा गाडी सहित त्याच्याकडे गेली, गाडी उभी केली, सांगा आचार्य, आम्ही निघालो आळंदी. आले ते अंगात घातलेल्या कपड्यांनी आले, बसले आळंदी. निघायचे ठीक आहे. दिवस बुडला, इथून निघायला उशीर झाला. तर लोणावळ्याला त्यांचा बंगला आहे आचार्य त्यांचा. मग म्हटलं बाबा आता मुक्काम करू, तर रात्र झाली. हो मुक्काम करू, आराम करू, सकाळी जाऊ. झोपले, जेवण बिवण केलं, भाकरी वगैरे खाल्ल्या, झोपले. सकाळी 4 वाजता उठले. बंगला ह्या काळे घाण वगैरे, पाला पाचोळा. बाबांची बरोबरची माणसं होती, ते उठण्याच्या आचार्य ते उठण्याच्या अगोदर बंगला साफ सगळा चौक, कंपाऊंडचं कंपाऊंड, संडास, बाथरूम बिथरूम सगळं साफ. आचार्य उठले, पाहिलं हे काय. अरे असं वाटलं की आपली घाल सरकारी काय हे उपकार झाले. ते एक त्यांना वाटलं, फील झालं. बरोबर चला लवकर निघायचं, आपल्याला आळंदीला पोचायचं. रस्त्याचा पुन्हा अजून वेळ जाणार. रस्त्यात निघाल्यानंतर एका गावात थांबले बाबा. बाबा उतरले. उतरल्यानंतर भजन सुरू केले. लोक 100-200 लोक आले. बाबा आले, ते जमले, बसले. बाबा बोलायला लागले. आचार्य अत्रे फ्रंट सीटवर बसले होते, तेही उतरले. ते उभे राहिले लोकांच्या. त्यांच्याकडे कोणी बघायला तयार नाही. महाराष्ट्राचा लेखक आचार्य अत्रे, कोणी नाव ऐकले तर समजेल हा माहीत आहे. बाबाकडे सगळं बोलणं, लक्ष केंद्रित त्यांच्याकडे बोलणं. आणि ते कंटाळले, उभे राहून एका देवळात जाऊन बसले. तिथे देऊळ होतं बाजू, ते देवळात बसल्यानंतर बाबांचा अर्धा-पाऊण तास बोलले त्याचबरोबर. चला आम्ही निघतो, निरोप द्या. गाडगी भाऊ पाहिले नसेल तर भेट झाली. आता पुढे भेटू का नाही भेटू, तुमचा आयुष्य आहे नाही आहे, देवानी मुदत वाढली तर जिवंत राहिलो तर येईल, नाही. आम्ही आळंदी ते तिकून आचार्य कार्यक्रम आटोपल्या, गाठ निघायचं. आचार्य ते बरोबर लक्ष ठेवून होते. हे लोक उठले का बाबा निघणार. मग आचार्य ते आले, गाडीत बसले. गाडीत बसल्यानंतर मग सुरू झाली. बाबा म्हणे एवढा महिमा आहे, मी एवढा मोठा संपूर्ण आचार्याचं नाव ऐकलं, लोक गर्दी करतात आणि आश्चर्य करतात.
आचार्य ते काय असतील कसे असतील किती बुद्धिवान आणि माझ्याकडे कोणीच बघायला तयार नाही. तुमच्याकडे आहे. माणूस भजनाने देव होत, देव नाही कुठे जगात. माणूस देवाचं भजन केल्याने माणूसच देव होत. आणि स्वच्छता मोहीम शिवाजी पार्कला केली. सेनापती बापट वगैरे सगळे परवणकर, ठाकरे, गरीब मांडवळकर, मिरजकर, संपूर्ण नगरपालिका स्वच्छता अभियान. आणि मोठं ग्राउंड आहे इथं, हायस्कूल आहे, इंग्लिश शाळा, मोठं ग्राउंड होतं बेबी गार्डन. हो. आणि स्वच्छता झाल्यानंतर संध्याकाळी बाबांचं कीर्तन ठेवलं. सगळे परवणकर, ठाकरे, ठाकरे सगळे फुल मैदान भरलं. संध्याकाळी कीर्तन ठरलं. बाबांच्या पद्धतीप्रमाणे आपलं माणसाच्या जन्मात येऊन काय केलं पाहिजे, माणूस आयुष्यभर कुटुंबात पोचलं पाहिजे का, वकिली शिकली पाहिजे का, प्रॉपर्टी जमवली पाहिजे, परोपकार काही आहे का रे, त्या धर्म का मूल आहे, हे बाबाने आपलं सुरू केलं. मग कीर्तन संपत आल्यानंतर कोणाकोणाला उभं करत बाबा. आचार्य अत्रे आले म्हणून ते 2 शब्द बोलतील, त्यांना उभं गेल्यानंतर उभे राहिले. ते त्यांचा नेहमीचा बाणा. पहिले ऐक 2 शब्द चांगले बोलले बाबाबद्दल वगैरे, राजकारणाकडे वळवले. लोक सगळे बाजूला बसले. राजकारणात वळल्याबरोबर त्यांचा तो नेहरू सत्रा होता, पाठीमागच उभे होते. त्यांनी खसकल्याबरोबर तिथे बंद केलं. खाली गेले लोक. एक शब्द नाही बोलले.